आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. छोटे मालक, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. हे जरी सत्य असलं तरी शरूला मी संकटात नाही सोडू शकत. तुम्ही माझा श्वास आहात. शरू माझा जीव की प्राण आहे. दोघांपैकी एकाची निवड करणं सोपं नाहीये माझ्यासाठी. पण आता ती वेळ आलीये की मला निर्णय घ्यावाच लागेल. अगं वय बाई, किती विवळशील. दुखण्याकडे लक्ष देऊ नको, होईल कमी. शरू, काय झालंय? अगं बघू, किती रक्त येते. काय झालंय काय? अगं अश्विनचे नसते उद्योग, दुसरा काय? काय अश्विनमुळे झालंय सगळं? तो असं कसं करू शकतो? काय केलंय त्यांनी? अगं वय, एवढं काय झालं नाही. तो फक्त म्हणला का नाक टोचलेलं चांगलं दिसेल. आता बाई साहेब लगेच तयार झालं, नाक टोचून घेतलं. काय करायचं? नाक टोचलंय. वय, पर त्याचं नाव घेतल्यावर एवढं चवताळायला काय झालं तुला? शरू, खरं तर ना तुझेच कान पकडले पाहिजे. काय गरज आहे हे सगळे उद्योग करायची? तो म्हणाला नाक टोचून गेले, लगेच टोचून घेतलंस. किती दुखला असेल अगं. का करतेस असं? शरू अश्विनसाठी किती वेडी आहे. त्याच्या प्रेमात पूर्ण बुडाली. तिला खरं काय हे कळलं तर काय अवस्था होईल तिची. पूर्ण कोलमडून जाईल ती. काय? हो ना, मी दिलेला शब्द पाळलाय. काहीही सांगितलं नाही. अक्षर घेऊन आली ती सुंदरला. ठीक आहे शांत हो. हे बघ, ती जरी सुंदरला तुझ्यापर्यंत घेऊन आली असेल ना, तरी सुंदरने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला नाहीये. सुंदर बोलला तुला तसं? उर्वशी, सिंपल लॉजिक आहे. हे बघ, जर सुंदरने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता ना, तर आतापर्यंत बरेच फटाके उडाले असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सुंदरने सगळ्यात पहिले जाऊन त्याच्या आईला म्हणजेच वसुंधरा काकूंना जाऊन हे सांगितलं असतं. आणि मग वसुंधरा काकूने दरबार भरवला असता. सगळ्यांच्या चौकशा केल्या असत्या. हे बघ, हे तुझे काय लॉजिक बिजिक बोलतोयस ना, ते समजा बरोबर असलं तरी या सुरुंगाच्या ढिगाऱ्यावर आपण बसलोय हे विसरू नकोस. आत्ता सुंदरनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही, पण तसं कायम राहील असं बी नाही. कडिकावा बी पलटी मारू शकतोय. लई येड आहे ते अक्षराच्या प्रेमात. ही उर्वशी बोलते त्यात तथ्य आहे. काही करून मला सुंदरवरचा विश्वास अजून स्ट्रॉंग करायला हवा. काही झालं तरी त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासाठी त्याच्या मनात खतपाणीही घालावं लागेल, तेही आत्ताच्या आत्ता. अरे बोल की काहीतरी. आता का नाही, मी बटणं लावतोय. पण लग्न झाल्यावर ना अक्षरा वहिनीच बटणं लावतील बघ. हा, कर भाऊ. अय, अरे कसल्या टेन्शन मध्ये आहेस? हे बघ, आता होणार. अक्षरा वहिनी बरोबरच तुझं लग्न होणार बघ. अरे काय झालंय? अरे एवढं समजा तुझ्या मनासारखं होतंय, मग असं सुताक लागलं आणि तोंड का केलंस? कसलं विचारतस? नाही, कसलंच नाही. कसलं नाही. टाळ रे टाळ. पण मला समजा कळताय बघ. मगापासून मी बघतोय तू असं एकदम शांत शांत आहेस. अरे नाही. नाही, मला समजा कळतंय बघ. तुला लग्नाचं टेन्शन आलंय ना? नाही, समजा कळतंय. तुझा चेहरा बघून का नाही स्पष्ट कळतंय मला. तुला लग्नाचं टेन्शन आलंय.
पण भावा आपण टेन्शन नसतं घ्यायचं. तुला म्हणलं नव्ह त्या दिवशी वाघ आहेस वाघ, सूर्यवंशी घराण्यातला असा वाघ आहेस. कसं राहायचं माहिती का, असं रुबाबात राहायचं एकदम. टेन्शन नाही घ्यायचं रे, लग्नाचं टेन्शन मुलींना येत आहे. रुबाबात राहायचं. काय नवरदेव, अरे हे काय, तू अजून तयार नाही झालास? बारक्या, बाहेर सगळ्यांची तयारी झाली का बघ, मी याची तयारी बघतो. होय जा लवकर जा. छोटे मालक, अश्विन आपल्या शरूला फसवतोय. त्याचं तिच्यावर अजिबात प्रेम नाहीये. काय ब्रो, कुठल्या स्वप्नात हरवलंस? अरे असं नवऱ्या मुलीला तात्काळात उभं ठेवणं बरोबर नाहीये, कळतंय ना? चल हात कर पुढे. अरे दे. अरे बोल काहीतरी. अश्विन भावा, तू शर्वरीचं ऑपरेशन करण्याचा जो काय निर्णय घेतलायस ना, तो लय भारी आहे बघ. अरे ब्रो त्यात काय, ही तर माझी जबाबदारी आहे. आणि तुला तर चांगलंच माहिती आहे ना माझं शरीरावर किती प्रेम आहे, किती जीव आहे ते. अरे माझे तर कान आतुर झाले तिचा आवाज ऐकण्यासाठी. अँड मला तर असं वाटतं की तो दिवस नक्की येतोय कधी. ब्रो ही तर ना फक्त सुरुवात आहे. आता तू बघच मी शरूसाठी काय काय करतो ते. ब्रो मला वाटतंय ना की शरूनी तिच्या पायावर उभं राहावं, एक माणूस म्हणून जगावं. म्हणजे मला तिला कुठलेही रिस्ट्रिक्शन टाकायची नाहीये. तिच्यासाठी अजून खूप काही करायचंय रे मला. म्हणजे तुला एक सांगू, शरूने ना स्वतःचं एक स्थान निर्माण केलं पाहिजे. अरे ब्रो मी माझंच काय बोलत राहिलो. थांब, आपली तयारी बाकी ना अजून. चल हात वर कर. अश्विन, हे समज आहेच, पण तुझं खरंच शर्वरीवर प्रेम असेल तर शपथ घेऊन हे समज जगासमोर सांगू शकशील ना? येस ऑफकोर्स, वाय नॉट. तू सांग कोणाची शपथ घेऊ? आई अंबाबाची शपथ घे. आई अंबाबाईची शपथ.